सो नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे मला खरोखर आता माहीत नाही आहे. सो ते चाललंय, ते चालू दे. आज मला निघायला लेट झाला. आज खूप सारं सामान पण घ्यायचं होतं मला आणि निघायलाच मुळात लेट झाला, कारण की घरात जी कामं होती. माईक दे डायरेक्ट बाहेर, आर्यन वाट बघतोय. तर सकाळी म्हणजे मम्मी मुंबईला गेले, त्याच्यामुळं मी आणि भाऊच आहे, दोघं जण. आणि घरातली कामं दोघांना करायला लागतात. सो कामं वगैरे आटपली आणि लहान भाव आहे, मग तो करणार आहे कामं. मी असंच जराशी थोडीशीच कामं, म्हणजे थोडीशी कामं होती ती आटपली आणि अजून बाकीची कामं त्याला ठेवलेत करायला. सो आणि मग निघायला लेट झालेला आहे. तर बघूया. सो मित्रांनो, मी आता आलोय बंडाबाईच्या इथे. आपलं माईक आहेत बंडाबाईच्या इथे. सो माईक घ्यायला आलोय. बंडाबाई थोडा आज लेट येणार आहे, त्याच्यामुळे आज आपण जायचं आहे सन की फन. वाजले किती? 10:30 वाजलेत. सो मित्रांनो, मला लेट झालाय जास्तच. बंडाबाईकडून माईक घेतलेत मी आणि आता चाललोय. वाजलेत 10:30 आणि आमरेची आज डिलिव्हरी होणार होती. आमरेची डिलिव्हरी म्हणजे आमरे येणार होता रत्नागिरीत. सध्या आमरेची गाडी आपल्याकडे आहे. तर बघूया. आमरेची गाडी धुतली नाही. जाऊया पटकन जाऊया. खूप लेट झाला. आमरे वाट बघतोय, बाकी काय नाही. सो मी तुम्हाला डायरेक्ट आता रेल्वे स्टेशनला भेटतो. आमरेला डायरेक्ट पिकअप करायला जातो. ओके. सो बाय. दमलो, मला लय चढायला लागतं बंड्याबाईच्या इथे. बाय बाय. सो मित्रांनो मी आता आलो आहे डायरेक्ट रेल्वे स्टेशनला आमरेला घ्यायला. आणि आता इथे आमरेजी भेटणार आहेत. चहा पितोय. अरे आईच्या गावात. अरे तू पण आहेस. गुड मॉर्निंग. अरे तुझं माहित नव्हतं मला. चहा घे, तुला चहा नको. अरे घे पी. हाय शुभम उमेश दामरे. आणि हा आहे गोट्या दादा. कोण? श्रीराम दादा. ओके. सगळ्यांना वाजवतो, म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवतो. सो आता आलोय. माय गॉड. अरे आणि आंघोळ नाही करून आणि आमचे व्हिडिओ करतोय. मारे फॅन कोण? मी आंघोळ करून आलो. मला आम्ही नाही गेले, आम्ही ट्रेन मधून आलो. अच्छा. नवीन फोन आहे. अरे बघ. तुझ्या डेली ब्लॉग मुळे आमचे फॉलोअर वाढतील का? कोण नाही बघत, फक्त किती 100 जण बघतात. मग कशाला टाकतो असंच. कसं आहे, आपण बरोबर आहे, आपण टाकत राहायचं. चॅलेंज घेतलं. चॅलेंज तेच सांगितलं. फक्त हातातलं घडेल चांगलं वाटते रे. जुनं झालं ते. नवीन घेऊन दे मला. तू दे नवीन घेऊन. तर मित्रांनो, तुम्हाला आता नंतर भेटतो. ठीक आहे, बाय. शपथ काय? अरे नाही काय तुझं काय आणलं नाही. सजन आहे मुझे. अरे चांगलं वाटतं. मला फोन आला. अरे नाही काय आई शपथ काय सोडू नको काय. मित्रांनो, अशा तऱ्हेने अमू रडायला लागलेला आहे. मी काय आणलंच नाही, मग काय करणार. आणि मला काय वाटलं बघायला घेतली, पण मला मी माहित नव्हतं की एवढे घेतलेली आहे. मित्रांनो आल्या मी काही नाही. आजचा मी ब्लॉग इथं आल्यावर शूट केला की नाही. आमऱ्याला झालं. सो मित्रमंडळी सगळे आता गेलेले आहेत खाली काम आहे त्यांचं. सो सगळे तिकडे गेलेत आणि आता येतील थोड्या वेळात वरती. भांडवायचं थोडंसं एडिटिंग करायचं होतं, ते केलं. आणि आता जरा आपल्या व्हिडिओचं यूट्यूबचं स्क्रिप्ट लिहायची होती, ती उडवून टाकली म्हणजे हाय करतोय मित्रांनो, करतोय. सो मी ते केलं. आणि त्याच्यानंतर आता बघू पुढचं काय होतंय. मला वाटतं की मी एक वाईन्स करतो
म्हणजे वाईन्स एक करावी लागेल गॅप भरण्यासाठी. कारण आता जी स्क्रिप्ट लिहिली आहे त्याच्यासाठी पोरं आहेत आणि जे मेन कॅरेक्टर आहे आपला पंकज रेवाळे हे आता अवेलेबल होणार नाही आहेत. ते डायरेक्ट पुढच्या रविवारी अवेलेबल होतील. सो आपल्याला तो गॅपमध्ये हे मेंटेन ठेवण्यासाठी एक पिलर टाकायलाच लागणार व्हिडिओ. सो एक वाईन्स आपण करूया आणि जरा मला कमेंट करा ना भाई, कमेंट करून सांगा ना की ही वाईन्स कर, याबद्दल कर, याबद्दल कर, याबद्दल कर. तर मी करतो भाई. मला विषय सांगा ना काहीतरी असा, मला लगेच विषय डोक्यात येत नाही. जरा सांगा ना, जरा मदत करा ना भाई, तुमच्या भावाला मदत करा. मेलो काय करता काय तुम्ही. तर मग मला सांगा आता, कमेंट करून सांगा जरा कोणत्या प्रकारचा वाईन्स बनवू, म्हणजे घरातलं वगैरे 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 वाईन्स कोणत्या प्रकारची बघायला आवडेल तुम्हाला. वाईन म्हणजे नो ब्रो वेगळा. सो मग मला ते कळवा कमेंट करून. आता मी पण त्यावरच विचार करतोय, तर बघू. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की मी गेलो तर जाणार आहे आपल्या शोला. कोण मुलगा भेटत नाही रिप्लेसमेंट, सो मलाच जावं लागतंय. त्याच्यामुळे मी चाललोय शोला या संध्याकाळी थोड्या वेळाने 6-6:30पर्यंत. पुढचं कसं काय शेड्यूल होतंय तोपर्यंत मी जरासं विचार व्यस्त करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. ओके. अरे मला तुम्हाला सांगतो, मगाशी मी झोपलो होतो अक्षरशः. काल मी घरी जाऊन मग वाडीतल्या पोरांसोबत नमन बघायला गेलो होतो. सो नमन बघताना वाजले 3 की 4 वाजले नमन बघायला. सो तिकडून आल्यानंतर मी लेट उठलो. त्याच्यानंतर प्लस मम्मी आपली मुंबईला गेले, तर मग जेवण वगैरे करायचं होतं. तर मी जास्त काही केलं नाही, भावाकडे टाकून आले सगळं. म्हणजे काय झालं, मी फक्त भात केला, चहा केली आणि आलो आहे. मांजरांना कुत्र्यांना खायला घातलं आणि त्याच्यानंतर मी आलो. ऑफिसची साफसफाई चालू आहे. सो तुम्ही पण या साफसफाई करायला. सो मित्रांनो, साफसफाई चालू आहे. तुम्हाला नंतर भेटतो. ओके बाय. ऑल टाइम असतात ना तसं आहे ते आहे सगळे आलेले आहेत. सध्या या रोडला खूप सारं ट्रॅफिक होतं. JK to सालवी स्टॉप. त्याच्यामुळे लय टाईम लागतो. इथून जरी तिथं जायचं असलं तरी भरपूर टाईम जातो, वेळ जातो बरोबर. आता काय रस्त्याचं काम चालू आहे तिथपर्यंत तरी असंच आहे. पण रस्त्याचं काम कधीपासून चालू आहे, कधी संपणार आहे देव जाणे. सो असं ते जाऊ दे. आता आपण आलो आहे आपल्या ऑफिसमधून खाली. आता चाललो आहे आपल्या शोसाठी. आता काय पुढे मी जास्त काय करणार नाही आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग इथेच संपूया. कारण मी आता गेल्यावरती जाताना एडिटिंगच करणार आहे, बाकी दुसरं काही काम करायचं नाही आहे मला. ओके. सो मी एडिटिंग करणार आहे, मग मोबाईल माझा यूजला असणार, मी शूट काय करणार. सो हा ब्लॉग इथेच थांबवतोय. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया डायरेक्ट आता पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय.